आधुनिक संतांच्या या सगळ्या मांदी अळीमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं स्थान अत्यंत आगळं वेगळं आहे. केवळ देव्हाऱ्यातल्या देवाची पूजा न करता त्या देवपूजेबरोबर जनसेवा हीच ईश्वर सेवा या न्यायाने पूर्ण जीवन खर्ची घातलंय. आणि त्याचा परिणाम उद्धरिले कोट्यानुकोटी. असा अधिकार होता महाराजांचा, पण तो अधिकार प्राप्त कसा झाला याचा एक साधारण थोडासा गोषवारा. गोंदवल्याला आले जन्माला खरे, पण बालपणीच घरातनं वैराग्य भरलं अंगात आणि घरातनं निघाले गुरु शोधार्थ. अनेक ठिकाणी वणवण भटकले. गुरुप्राप्ती ही गोष्ट काही सामान्य नव्हे. अहो, साधी मेथीची भाजी आणायची झाली तर किती खटपट करावी लागते. दिवाळीची खरेदी केवढी खटपट, काय गर्दी असते. हा तर जन्मजन्मांतरीच्या ठिकाणी जीवात्म्याला शिवात्म्याची भेट करून देणारा सद्गुरुनाथ, त्याच्या शोधार्थ महाराज वण वण भटकतायत. अनेक ठिकाणी गेले, अक्कलकोटला गेले, पण लोकांनी सांगितलं नाही, तुझा गुरु होण्याची व्यवस्था ईश्वरानं आमच्या जवळ दिलेली नाही, अन्यत्र गुरुचा शोध घे. आणि एक रामदासी बुवा भेटले आणि त्या रामदासी बुवानी सांगितलं, येहळगावला तुकामाईंच्याकडे जा, ते तुझे सद्गुरू आहेत. पूर्वरंगातच विषय झाला होता मगाच्या, की सत्कर्म परिपाकांते भवेत सद्गुरु दर्शनम. कोणत्याही प्रतिष्ठेला बळी पडून माणसानं परमार्थात सद्गुरु करू नये. प्रतिष्ठेकरता हा सद्गुरु नसतो. तुकाराम महाराज म्हणाले, भाग्यासाठी गुरु केला नाही हो आम्हासी पाळला. पाळला म्हणजे ते पुष्कराज वगैरे असतात ना, पाळला नाही, गुरु पाळला नाही. मग काय झालं? काय महाराज म्हणाले, याचा मंत्र पडता कानी आमच्या पेवात म्हणजे शेतात शिरले पाणी. परत आला हा गुरुकडं, स्वामी आपुली बुटुबुट घ्यावी, आपली प्रताप काढून द्यावी. तुका म्हणे ऐसे नष्ट, त्यासी होती दुणे कष्ट. सद्गुरूचं स्थान सर्वोच्च आहे. गुरु याचा अर्थ जो लघु नाही तो गुरु. या न्यायाने तळमळीनं हेळगावला गेले तुकामाईंच्याकडं. मग लगेच कृपा केली का हो? नाही, कृपा लगेच नाही केली. सोज्वळ असणारं ते व्यक्तिमत्व, सगळ्यांशी सौजन्यानं वागणारं पण शिष्यांच्या बाबतीत कठोर झालेलं ते व्यक्तिमत्व, अनंत परीक्षा पाहिल्या, आपण कल्पना नाही करू शकत इतकं छळलं. मुद्दाम अगदी छळलं हाच शब्द योग्य, पण नाही. देहम वा पातयेत अर्थम वा साधयेत या न्यायाने सद्गुरूंची कृपा मिळवलीच. आणि नुसती मिळवली नव्हे, महाराजांना मिठीत घेतलं आणि सांगितलं, बस मला ओळखलंस तू, आणि आता रामनवमीच्या दिवशी मी तुला उपदेश देतो. म्हणून पहिला उपदेश दिलाय काय? नाम सदा बोलावे. पहिला उपदेश आहे बरं गुरूंनी दिलेला. नाम सदा बोलावे, भावे गावे, जनासी सांगावे. हाची सुबोध गुरुचा, हाची सुबोध गुरुचा, नामा परते न सत्य मानावे. अगदी मनापासून तो उपदेश ग्रहण केला. गुरुजींनी सांगितलं इथं राहायचं नाही, आता रामनामाचा प्रचार करायला, प्रसार करायला बाहेर पडायचं, परत गोंदवल्याला जायचं, गृहस्थाश्रम स्वीकार करायचा आणि तो आश्रम कसा चालवावा हे लोकांना चालवून दाखवायचा. प्रात्यक्षिक. अन्नदानाला कधी मागं पुढं बघू नकोस, लोकांना नाम देत जा. आणि गोंदवल्याला परत आले.
आता काय विचारता? आनंद साम्राज्याचे धनी होऊनच परत आले होते, काहीच कमी नाही. सद्गुरू युनिव्हर्सिटीची पदवी होती, सगळ्यात उच्च शिक्षित झालास, अध्यात्म विद्येमध्ये PhD च्या पुढची पदवी मिळाली होती. मग काय कमी आहे? परत आले. आणि इतक्यात एक प्रसंग झाला. आईला स्वप्न दृष्टांत दिला रामांनी, मी तुमच्या घरी येणार आहे, मी तुमच्या गावी येणार आहे. आईने सांगितलं महाराजांना असं असं झालंय, आणि म्हणून ठरवलं आईच्या इच्छेकरता राम मंदिर बांधायचं गोंदवल्या. आणि म्हणून संकल्प केला. काय संकल्प केला? यत्न कसून करीन मी, यत्न कसून करीन मी, यश दे रामान दे तुझी सत्ता. ऐसा सुबोध गुरुचा, अहो ऐसा सुबोध गुरुचा, मानावा राम जीवनी करता. रामा रामा हरे हरे रामा रामा, रामा रामा सीतापते रामा रामा, रामा रामा रघुत्तमा रामा रामा, रामा रामा हरे हरे रामा रामा. आणि लोक भरा 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 द्यायला लागले, काही कमी पडलं नाही. अहो रामाचं मंदिर ठरवलं होतं बांधायचं ज्या सावकारानं, त्या सावकाराच्या घराला आग लागली. आणि रामाने दृष्टांत दिला, मला तुझ्या इथं राहायचं नाही, मला जायचंय गोंदवल्याला. याला म्हणतात तो मंदिर बांधणं. आता आमची इच्छा आहे मंदिर वही बनाएंगे, त्याची इच्छा पाहिजे ना. जीवा लक्षातच घ्या, जीवाची इच्छा नसावी असं नाही, पण जीवाची इच्छा हे एकतर्फी प्रेम आहे. भक्तीचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार भक्तीचा, भक्त देवाची करतो ती देवभक्ती. दुसरा प्रकार भक्तीचा, शिष्य गुरुची करतो ती गुरुभक्ती. आणि तिसरा प्रकार देव भक्ताची करतो ती भक्त भक्ती. रामाना असं वाटलं जाऊया याच्याकडं, इथं नको राहायला, आपण तिथं जाऊया. आणि म्हणून राम आले. नुसते आले नव्हे हो, नुसते आले नव्हे, महाराजांच्याकडून रोज सेवा घ्यायला लागले. महाराज काकड आरतीपासून शेजारतीपर्यंत प्रत्येक कार्यक्रमाला रामाच्या समोर हजर, स्वतःच्या हाताने उपचार अर्पण करतायत. आणि उपचाराची सवय एकदा देवाला झाली ना की महाराज म्हणाले, समर्थांचं वाक्य आहे, समर्थ म्हणाले, देव लाचावतो. देव भावे लाचावला, त्यासी अभिमान लागला. किती अभिमान, किती अभिमान लागतो. मंदिर बांधून झालं, गर्दी जमायला लागली, प्रवचन कीर्तन भजन झडू लागली. आणि इतकी गर्दी त्या प्रवचन कीर्तनाला व्हायला लागली. अर्थात गर्दी झाली कुठं, किंवा विशेष काही कार्यक्रम झाला की त्याचे स्तुती पाठक जसे असतात तसे निंदा पाठकही असतात. निंदा पाठक म्हणजे पाठीमागून निंदा करणारे. जय जय महाराजगिरी करायला लागलेत. आम्ही एवढं एवढं असल्यापासून पाहिलंय. याला म्हणतात भक्ती. अशी महाराजांना नावं ठेवायला लागले. महाराजांच्या कानावर गेलं. वा, महाराजांना वाईट एवढ्या करता वाटलं, अरे जे माझी निंदा करतायत त्यांच्यातही राम आहे ना. रामच जर त्यांच्या मुखातून बोलत असेल तर मी नाही राहत इथं. माझी ही भक्ती नाही बघवत, मी नाही राहत. माझ्याच्यानं नाही होत नीट असं दिसतंय. रामाचीच इच्छा, रामच यांच्या मुखातून बोलतोय. आणि म्हणून ठरवलं गाव सोडून निघून जाऊया. टांग्यामध्ये साहित्य भरलं, टांग्यात बसले आणि वेशीपर्यंत टांगा गेला. हो, वेशीपर्यंत टांगा गेला. आणि बालमित्र एक मसुर्णेकर नावाचा धावत पळत आला. महाराज महाराज थांबा. थांबवला टांगा. सांगितलं टांगेवला, थांब. काय? अहो तुम्ही जाऊ नये अशी रामाची इच्छा. रामाच्या डोळ्यात पाणी आलंय. हो, एवढं ऐकलं महाराज म्हणाले टांगा वळव.
मंदिरात आले, स्नान केलं, सोवळ्याची लंगोटी नसले, एक माऊसर रुमाल घेतला, पटकन रामाचा चौथरा जिथं होता ना तिथं आले. रामाच्या नेत्रातून अश्रू वाहत होते. त्या मूर्तीतून, मूर्ती नव्हे हो, मूर्ती तुम्ही आम्ही म्हणतो, मूर्ती का राम नाही का त्यात? राम जर सर्वत्र आहे असं आपण वाक्य बोलतो, तर रामाच्या मूर्तीत राम नाही का? भाव जागा करावा लागतो. म्हणून समर्थांना सांगावं लागलं, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षितसे चाप पाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमान. जय जय रघुवीर. महाराजांच्याही डोळ्यात पाणी, रामाच्याही डोळ्यात पाणी. रामाचं डोळ्यातलं पाणी महाराज आपल्या त्या माऊसर रुमालानं पुसायला लागले. रामा नको रडू नकोस, नाही जाणार मी. कल्पना चित्र उभं करा डोळ्यासमोर, कसा प्रसंग घडला असेल. रामा नाही जात मी, माझी निंदा केली लोकांनी तरी चालेल, मी नाही जात सोडून, पण रडू नको, रडू नको. लोक म्हणायला लागले, वा वा, श्रीरामाच्या मूर्ती, प्रत्यक्ष रामाच्या मूर्तीतून डोळ्यातून पाणी यावं, काय भक्ती. अगदी परवा परवा होऊन गेलेला आहे तो प्रसंग झाला. पण रामाने सांगितलं जायला हरकत नाही, परत येण्याकरता जा. जय जय रघुवीर. पुनरागमनायच. आणि जाशील तर काय करशील? नामाचा प्रचार कर. या भक्ती मार्गाला, या भगवंताच्या अध्यात्माच्या मार्गाला अनेकांना लाव. या कार्याकरता तू जा. आणि म्हणून निघाले. अनेक महाराजांचे दौरे आहेत, अनेक ठिकाणी फिरलेत, पूर्ण भारत पायी फिरलेत. एवढ्याच करता की जनकल्याणाची तळमळ. त्यातला एक प्रसंग सांगतो आणि थांबतो. एकाकी फिरण्यास्तव, एकाकी फिरण्यास्तव, जाती पायीच नर्मदा काठी, भिल्लांची वस्ती परी, अहो भिल्लांची वस्ती परी, निर्भय संत हातया दे भेटी. नर्मदा परिक्रमेला निघाले एकदा. अनेक कथा आहेत. नर्मदा परिक्रमेला निघाले. नर्मदा परिक्रमा अत्यंत अवघड आहे आज सुद्धा. किती अवघड आहे. जर व्यवस्थित मार्ग क्रमणा करून व्यवस्थित सगळे नियम पाळून केली तर, ट्रिप कंपनी बरोबर केली तर नाही अवघड. जय जय. 3 वर्ष 3 महिने आणि काहीतरी 2-4 दिवस असे लागतात. 2400 किलोमीटरचा सगळा भाग पूर्ण पायी फिरून यावा लागतो. आणि नर्मदा यात्रेचं फल काय? पायी फिरल्याचं देहबुद्धी अत्यंत नीच, म्हणजे निम्न पातळीला जाते. नीच म्हणणं योग्य नाही, निम्न पातळीला जाते. इतका शांत होतो माणूस. आजही अनेक जण नर्मदा परिक्रमा करतात. नर्मदेच्या किनाऱ्यावरती नियम अनेक आहेत. रोज नर्मदेचं दर्शन झालं पाहिजे, नर्मदा बघत बघत चाललं पाहिजे, नर्मदेच्याच पाण्यात रोज स्नान झालं पाहिजे, नर्मदेचंच पाणी प्यालं पाहिजे, नर्मदेच्याच पाण्यात स्वयंपाक शिजवून खाल्ला पाहिजे. ज्या ठिकाणी चातुर्मास सुरू होईल त्याच गावामध्ये 4 महिने मुक्काम केला पाहिजे. 4 महिने संपल्याशिवाय पुढे जायचं नाही. नाभी कमलापासून सुरू, नाभी कमलापर्यंत शेवट, चरणापासून सुरू, चरणापर्यंत शेवट, शीर्षापासून सुरू, शीर्षापर्यंत शेवट. अशा 3 पद्धतीनं या परिक्रमा केल्या जातात. असं म्हणतात की अश्वत्थामा आजही दर्शन देतो नर्मदेच्या तीरावरती, असं अनेक जण सांगतात. महाराज निघालेले. वाटेत अनेक संकट आहेत, काटेकुटे असतात. काय व्यवस्था कुठे होईल सांगता येत नाही. थंडी ताप येऊ शकतो, अनेक तऱ्हेनं देहाला त्रास होऊ शकतो. पैकी एक त्रास असा होतो, विशिष्ट भाग विंध्याद्री पर्वत ओलांडून पुढे गेलं सातपुड्याच्या पुढं की चंबळचं जे खोरं लागतं त्याच्या अलीकडच्या बाजूला, म्हणजे त्याच्या जवळपास
हा जो नर्मदेचा पट्टा लागतो इकडचा सातपुड्याच्या जवळचा, त्या ठिकाणी भिल्लांची वस्ती आजही आहे. आणि ते भिल्ल ज्याला अडवतात त्याला पूर्ण लुटतात. अंगावर एकही कपडा शिल्लक ठेवीत नाही. फार कठीण परिस्थितीमध्ये जावं लागतं. वाईट नाहीत ते भिल्ल. तुम्ही जर त्यांना विरोध केला नाही, काही बोलला नाहीत ना, तर ते जा म्हणतात पुढे, चला. पण आपण जे तिथून जाऊ, नर्मदा परिक्रमा करणारे प्रामाणिक साधक तिथून जातील, त्यांच्यावरती त्या भिल्लांची गुजराण होते. आणि असं म्हणतात ते लोक, असं म्हणतात, हम नर्मदा मैया के पूत है, आमची आई आहे ती, असं म्हणतात. आणि गंमत अशी आहे, आजही पोलीस डिपार्टमेंट तिथं पोहोचलेलं नाही. जय जय रघुवीर. या प्रदेशातून महाराजांचा दौरा चाललाय. महाराज चाललेत. एरवी कायम गर्दीमध्ये शिष्यांच्या गराड्यामध्ये असणारे आता एकटेच. समर्थ म्हणाले, काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ. काही गलबला काही निवळ, ऐसा कंठित जावा काळ. सारखंच लोकांतात राहिलं ना तर आतमधली आपली जी काही बैठक आहे ना ती बिघडते. आणि सारखं एकांतात राहिलं तर आपल्याकडून लोकांना जे काही ज्ञान हवं असतं ते मिळत नाही. म्हणून समर्थ असे होते की नाही, अगदी असे. म्हणून महाराजांना समर्थांचा अवतार का म्हणतात, त्याचं कारण हे. असे निघालेत महाराज. आणि अचानक एक भिल्लराज समोर येऊन उभा राहिला. 6-6.5 फूट उंची, काळाकुट्ट, हातामध्ये फरशी कुऱ्हाड, डोक्याला ते विशिष्ट पानं वगैरे बांधलेली, कमरेला ती वलकल बांधलेली, आडदांड, छातीला अगदी म्हणतात तसं गळ्यामध्ये बंद पेटी, ती चांदीची, घट्ट असा बांधलेला तो टाईत, उघडा बंब, अंगाला काव लावलेली. कसा असेल कल्पना करा. उभा राहिला आणि त्याने सांगितलं, ए थांब, ठेव. कसे दिसत होते महाराज, त्याला कसे दिसले? अंगावरती कफनी भरजरी, अंगावरती कफनी भरजरी, अंगावरती कफनी भरजरी, अंगावरती कफनी भरजरी, अंगावरती कफनी भरजरी. शोभे माळा कंठी, शोभे माळा कंठी, हो अंगावरती कफनी भरजरी, अंगावरती. महाराज सुद्धा काय विचारतात, महाराष्ट्रीया माणगंगा तीराते असे पुण्य गोंदावले क्षेत्र तेथे, यजुर्वेदी विप्रग्रही जन्म घेती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. शांत मूर्ती हे आतमध्ये रमलेली. सत्पुरुषांचं वर्णन केलं उपनिषदांनी, आत्मक्रीडा आत्मरथ, ते आतमध्येच रमलेले असतात. आत्म्याशीच क्रीडा करतात ते, म्हणजे स्वतःशीच. माऊली म्हणाली, जय जय ससंवेद्या आत्मरूपा. आणि असं आहे, आतमध्ये मनुष्य समाधानी असला ना की वरती सांगावं लागत नाही हे समाधानी आहेत. कारण काही काही लोकांना सांगायची सवय असते. आम्ही म्हणलं सकाळी उठलो ना, रात्री झोपताना रोज 10-15 बदाम भिजत घालतो, आणि सकाळी उठल्यावर मिक्सर मधनं छोट्या फिरवतो. आणि तुपामध्ये त्याचं चूर्ण झालं ना की तुपामध्ये त्या बदामाचा साखर घालून शिरा करतो. रोज आम्ही बदामाचा शिरा खातो. कळला शिरा खायचो, बदामाचा शिरा खातो हे सांगावं लागत नाही. श्रीमंतीचं तेज,
विद्येचं तेज, शिक्षणाचं तेज लपत नाही. हे जर सामान्य तेज लपत नाही, हे तर ब्रह्म तेज आहे, ब्रह्म चैतन्य मूर्ती. साक्षात ब्रह्माला, चैतन्याला मूर्ती रूप व्हावं असं वाटलं, म्हणून ही मूर्ती प्रकट झालेली. शांत अंगावरती कपनी भरजरी, शोभे माळा कंठी, पाहुनी आले लुटावयासी, पाहुनी आले, पाहुनी आले लुटावयासी, पाहुनी आले. जाईन गे माये तया पंढरपुरा, अंगावरती धावुनी आले पाहुनिया श्रीमती, पाहुनिया श्रीमती. अंगावरती कपनी भरजरी, अंगावरती, अंगावरती, अंगावरती कपनी भरजरी. अंगावरती कफनी भरजरी, शोभे माळा कंठी, धावुनी आले लुटावयासी, पाहुनिया श्रीमंती. एकदम एक भिल्ल थांब असं म्हणाला आणि एकदम अनेक भिल्लांनी महाराजांच्या भोवती कडं केलं. कुणाच्या हातात तळपणारी तलवार आहे, कुणाच्या हातात तळपणारा भाला आहे आणि नेत्रामध्ये विखार आहे. प्रत्येक जण असा बघतोय त्या सावजाकडं. यांच्या दृष्टीनं सावज असते, शिकार असती की जळजळीत नेत्रानेच तो घाबरून मूर्छित व्हावा, म्हणजे मारामारीचा काही प्रश्नच नाही. आणि सगळे पुढे यायला लागले. लांबून पाहिलं होतं अंगावरती भरजरी वेश दिसतोय, कफनी आहे हे लक्षात नाही आलं त्यांच्या, कारण त्यांनी कफनी पाहिली नव्हती त्यापूर्वी. जय जय. कुणीतरी श्रीमंत सावकार येतोय असं त्यांना वाटलं. सावकारच होता हो हा, पण नामाचा सावकार होता. पटकन पुढे आले, थांब. आणि अपेक्षा ही प्रत्येकाच्या नजरेमध्ये एकच अपेक्षा आहे, आता मूर्छित तरी पडेल, संतापून अंगावर धावून तरी येईल, किंवा मला सोडा अंगावरचं सगळं देतो असं घाबरटपणानं तरी बोलेल. यांना भीती नव्हती कोणाची, कारण सर्वत्र रामरूप आहे, माझा राम यांच्यातही आहे. हे केवळ बोलण्याच्या पातळीवर नव्हे, अनुभवाच्या पातळीवरती जाणलेलं होतं. मग रामाला काय घाबरायचं? मीराबाईंना एकाने प्रश्न विचारला होता, तू एकटी जातेस येतेस बसतेस कीर्तनाला, भीती नाही का वाटत तुला? घाबरत नाही का तू कुणाला? ती म्हणाली, मी एकटी असल्यावर कुणाला घाबरायचंय, आणि कुणी बरोबर असेल तर मग कशाला घाबरायचंय? आम्हाला भीती वाटते याचं कारणच श्रुती सांगून गेली, द्वितीयात वै भयं भवति. दोनपणामध्ये भीती आहे. महाराजांना सगळं जगच रामरूप दिसत होतं. विष घालायला आलेले लोक सुद्धा रामरूप आहेत, हे महाराज अनेकदा बोलले आपल्या चरित्रामध्ये. इथं घाबरायचं काय कारण होतं? पण या भिल्लांना अपेक्षा आता हे अंगावर धावून येतील, घाबरतील, मूर्छित होतील वगैरे.
पण यातलं काही नाही झालं. जसे जसे भिल्ल जवळ येऊ लागले महाराज शांत उभे राहिले, शांत उभे राहिले. आणि त्यातल्या एका वयस्कर भिल्लाच्या लक्षात आलं नाही हे पाणी काही वेगळं आहे, हे पाणी काही वेगळं आहे. वयस्कर होता, वयोवृद्ध होता. त्यांनी सांगितलं एकदम मारू नका, एकदम आक्रमण करू नका, काय म्हणतोय तो गोसावी हे बघा तरी एकदा. सगळेजण जवळ जवळ आले आणि महाराजांच्या नेत्राला नेत्र भिडवले. नुसतं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर हे सगळे स्वतःला विसरले. समर्थ म्हणाले, तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे आणि तया भाषणे नष्ट संदेह मोडे. सत्पुरुषाच्या संताच्या कृपेचे अनेक प्रकार असतात. प्रत्येक वेळेला संत बोलूनच कृपा करतील असं नाही. काही वेळा नुसते पाहतात, ते नुसता त्यांचा दृष्टिक्षेप सुद्धा कृपेचा असतो. काही वेळा संकल्पाने कृपा करतात. तोटकाला सगळे त्याचे सहाध्यायी मूर्ख समजत होते. भगवान आद्य शंकराचार्यांचा शिष्य तोटक, नीट बोलताही येत नाही म्हणून नाव तोटक. पण रोज प्रवचनाला थांबायचे, प्रवचन सुरू करताना तोटक आल्याशिवाय नाही सुरू करायचे. याला कपडे धुवायला वेळ लागायचा महाराजांचे, सद्गुरुनाथांचे, आद्य शंकराचार्यांचे, आपल्या गुरुजींचे कपडे धुवायला वेळ लागायचा. बरं काही शिष्य असे होते महाराजांचे, म्हणजे शंकराचार्यांचे, आपलेही कपडे टाकून द्यायचे त्यात, त्यामुळे त्याला वेळ व्हायचा. पण आचार्य थांबायचे. पद्मपादाचार्य, शृंगेरीला घडलेला प्रसंग आहे बरं का. पद्मपादाचार्य म्हणाले, महाराज कशाला थांबताय त्याच्याकरता, त्याला नीट बोलताही येत नाही, कळायचा भाग जाऊ देच. असं का म्हणाले? बोलले नाहीत आचार्य काही, पद्मपादांना काही बोलले नाहीत. फक्त ज्या ठिकाणी बसले होते तिथून फक्त कृपा केली. तोटक जिथं असेल तिथं त्याला आत्मज्ञान होवो. आणि आला ना तो वेदातल्या ऋचा गुणगुणत आला, ज्याला नीट बोलता येत नव्हतं तो. आणि आत्मज्ञानी 4 पीठापैकी एका पीठाचा पहिला शंकराचार्य झाला तो. बोलण्याचा मुद्दा असा, महाराज समोर उपस्थित आहेत, आत्मसाक्षात्कारी महापुरुष हा उपस्थित आहेत. भोवती भिल्लानी कडं केलंय. महाराजांनी प्रत्येकाकडं पाहिलं आणि एक गोष्ट जाणली, आपल्या कामाशी प्रामाणिक आहेत. भगवान म्हणाले, स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धिम लभते नरः. स्वतःच्या कामामध्ये जो प्रामाणिक असतो त्याला नुसती सिद्धी नाही, संसिद्धी. चित्त शुद्ध असतं त्याचं, त्यामुळं तो ज्ञानाचा अधिकारी पटकन होऊ शकतो. म्हणून विचार केला, कृपा करूया, कृपा करूया असा विचार केला आणि प्रत्येकाकडे पाहिलं. संत भेटी झाली, वृत्ती पालटली. एकदम अंतर्बाह्य बदल झाला. आपल्याला असं का होतंय हेच कळेना त्यांना, आणि काय होतंय हेही कळेना. अष्टसात्विक भाव कधीही न जागृत झालेले जागृत झाले. डोळ्यातून अश्रूंच्या धारा व्हायला लागल्या. कारण नसताना अंग रोमांचित झालं, काही कारण नसताना शरीराचा रंग बदलला, वैवर्ण्य. काही कारण नसताना स्वरभंग, बोलता येईना याना. पण त्या म्हाताऱ्याच्या लक्षात आलं, एका नाही हा आलाय ना, हा कोणीतरी श्रेष्ठ दिसतोय साधू. म्हणून त्यानं आपल्या जवळ असणाऱ्या अनेक अवजारापैकी हत्यारापैकी एक हत्यार उचललं आणि त्या हत्याराचा शंखासारखा विशिष्ट आवाज केला. तो आवाज केल्याबरोबर एका फरलांगावरती दुसरा आवाज आला, त्याच्यानंतर एक मैलावरती तिसरा आवाज आला आणि यांच्या वस्तीत कळलं की हे महाराज तिथं येत आहेत. जय जय रघुवीर. आणि महाराजांना धरेपर्यंत, महाराजांपर्यंत जाईपर्यंत तिथून याना न्यायला पालखी आली. पालखीमध्ये महाराजांना बसवलं आणि सगळे भिल्ल त्यांच्या भोवती कडं करून असे निघाले आपल्या वस्तीकडं. पण त्यातले काही भिल्ल होते ना, ते समाजवादी पक्षाचे होते. जय जय. ते म्हणले, यानं काहीतरी चेटूक केलंय, यानं काहीतरी आपल्यावरती जादू केली आहे, हे काही बरोबर नाही. आता त्यांना हेही माहिती होतं, महाराज म्हणजे काय, सर्वधी साक्षीभूतम. धी म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीचे साक्षी असतात सद्गुरू. वाईटाच्या
मनात वाईट विचार आला हेही त्यांना कळतं आणि चांगला विचार तोही त्यांना कळतो. महाराज म्हणाले हरकत नाही, पूर्ण श्रद्धा बसल्याशिवाय कृपा करण्यात तरी काय अर्थ आहे. दगडावरती जर एखादं बीज पडलं तर ते उडून जातं. ते चांगलं रुजण्याकरता माऊ जमीनच सुपीक जमीनच झालेली पाहिजे. याकरता महाराजांना वस्तीवर आणलं आणि छानपैकी दगडावरती घोंगडी टाकली. त्यांच्याकडे काय आसन आली आहेत, दगडावरती घोंगडी टाकली उच्चासन, त्याच्यावरती बसवलं आणि भोवती सगळे हे बसले. कोणी दूध घेऊन आलं तर कोणी फळं घेऊन आलं. एका लहान मुलाला पाठवलं, जा रे फळं घेऊन ये. रानातून बोरं अमुक तमुक सगळे घेऊन आले, समोर ठेवले. महाराज हे चालेल तुम्हाला, त्यांच्या तोडक्या मोडक्या भाषेत बोलायला सुरुवात केली. महाराज म्हणाले नाही चालणार. अहो अजून दरोडेखोरी ज्यानं केलेली नाहीये अशानं आणलीत फळं ही. म्हणजे अजून पाप ज्यानं केलं नाहीये अशाच्या हातून सुद्धा आपण स्वीकारणार नाही ही फळं रानमेवा. महाराज म्हणाले त्यानं पाप केलेलं नाहीये, पण पाप केलेल्यांचा तो मुलगा आहे ना. आणि ब्लड इज थिकर दॅन वॉटर. गमतीत बोललो, बोलण्याचा मुद्दा असा. महाराज म्हणाले नको, फलाहार नको. महाराज असं म्हणाले, फलाहार नको, दुग्धाहार द्यावा, बहुतया ठाया गायी दिसती. फळ नकोत, दुधाचा आहार घेईन मी. कारण दूध हा पदार्थ असा आहे त्याला जरा सुद्धा वाईट काही खपत नाही, लगेच नासतं. दूध एवढ्या करता चांगलं. त्यातले जे होते मगाशी महाराजांच्या विषयी अश्रद्धा बाळगणारे, त्यांनी ठरवलं आता आपण यांच्या समोर अशी गाय आणून उभी करूया, अशी गाय आणून उभी करूया जिनं कधी दूधच दिलं नाही. काय परमेश्वर योजना करतो. म्हणून त्या सगळ्या गायीमध्ये कपिला नावाची म्हणजे काळ्या रंगाची ती गाय ती नेमकी आणली आणि यांच्या समोर उभी केली. महाराज म्हणले बरं झालं, मला हिचंच दूध प्यायचं होतं. त्यातले जे सज्जन काही लोक होते ते म्हणाले, अरे काय ज्यांनी आणली गाय ते काही कळतं का तुला? वांज गाईला आणून उभं केलंस इथं, जिनं आजपर्यंत कधी दुधाचा थेंब नाही दिला. शेण भरपूर देते पण दुधाचा थेंब नाही दिला, अशी गाय आणून उभी केलीस. महाराज म्हणाले असू दे, त्याची इच्छा आहे ना, हरकत नाही. म्हणून महाराज उभे राहिले. सगळे भिल्ल पाहतायत, सगळा समाज पाहतोय, तोही भिल्ल पाहतोय. ज्याची श्रद्धा नव्हती तोही. महाराजांनी काय केलं? काही केलं नाही, फक्त गुणसूत्र बदलली त्या गायीची. जय जय स्पर्श केला. आपल्याला माहितीये ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले. काय अवघड आहे. आपण जर वेद म्हणू शकतो तर त्यांनी का नाही म्हणावं? माझं तर म्हणणं उलट आहे, आपण म्हणतो. आणि गायीला स्पर्श केला. स्पर्श केल्याबरोबर कास तट्ट झाली, गाय पान्हावली. ज्यांनी ती गाय आणली होती त्याला सांगितलं, आण चल तांब्या आण. तो तुंबा म्हणतात तो आण. तो समोर आणला आणि धार काढायचं कारणच नाही, पाणी मारायचं कारणच नाही, मशीन लावायचं कारणच नाही. थोडा वेळ म्हणाले वासरू लावा आणि गाय दूध द्यायला लागली की बाजूला काढा. असे आधुनिक नव्हते ते. नुसता खाली तो तांब्या, ते पात्र, दुग्ध पात्र धरायचा अवकाश. गायीच्या 4 स्तनातून भरपूर दूध यायला सुरुवात झाली. सगळे लोक अचंबित होऊन बघतात, बाप रे, कशा करता चमत्कार केला हो? चमत्काराचं कारण काय? गरुड्याचा प्रयोग आहे का हा? का महाराजांनी पाटी लावली ती दारात, येथे वांज गाईचे दूध काढून मिळेल? नाही हो. महाराजांचं स्वतःच वाक्य सांगतो. महाराज म्हणाले, संत जेव्हा चमत्कार करतात तेव्हा ते सगळ्यात खालच्या पातळीला आलेले असतात. त्यांची वरची पातळी काय असेल कल्पना करा.
पण चमत्कार करतात संत ते सुद्धा या करता या लोकांची श्रद्धा बसावी. श्रद्धा जर नसेल ना तर साधनच होणार नाही आपल्याकडून. आणि श्रद्धा हे ज्ञानाचं अंतरंग साधन आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे ना त्याला आपोआप ज्ञान उपजतं. म्हणून सगळ्यात महत्वाचं अंतःकरणातली श्रद्धा वृद्धिंगत करा. आणि त्याकरता संत झटले आयुष्यभर. एक दिवस नव्हे, 2 दिवस नव्हे. आपण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघा. नेवाशाला जाऊन सच्चिदानंद पंत कुलकर्ण्याचं प्रेत उठवलं. कशाला? तो उठल्याबरोबर त्याला सांगितलंय, बाबा रे तुला प्रपंचाकरता उठवलेला नाहीये मी. ज्ञानेश्वरी लिहायचं काम पूर्ण करायचंय आपल्याला. मी सांगेन तू लिहून घे. आणि आपल्याला ती ओवी माहिती आहे. शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. लेखक झाला. समर्थानी आमच्या गिरीधर पंत कुलकर्ण्यांना उठवलं दशक पंचक गावच्या. कशा करता? संप्रदायाला एक मुलगा हवा होता, तो त्यांच्याकडून पहिला मुलगा उद्धव, ज्यांनी संप्रदायाचं खूप मोठं कार्य केलं. बोलण्याचा मुद्दा असा, त्या गाईला पाणवलेलं पाहिलं आणि सगळ्यांचे नेत्रही पाणावले. सगळ्यांच्या मानात तुकल्या, नमस्कार केला सगळ्यांनी. आणि तो जो शंका घेणारा कोणी होता ना तो धावला आणि त्याने क्षमा मागितली. म्हणलं महाराज क्षमा करा महाराज. महाराज क्षमा करा महाराज. महाराज क्षमा करा महाराज. महाराज क्षमा करा महाराज. महाराज हो क्षमा करा. महाराज क्षमा करा. कोणत्याही प्रकारे माझी उपेक्षा करू नका. याती माझी नचकी पहावी. याती माझी नचकी पहावी. याती माझी नचकी पहावी. माझी जात बघू नका. आम्ही वाट मारू असो पोट भरू. करा अंगीकारू. वाटमारी केली आम्ही आयुष्यभर. लोकांचे खून केले. लोकांना त्रास दिला, लुबाडलं, वाईट वागलो आम्ही. पण आज आमची चूक आमच्या लक्षात आली आहे. श्रद्धा सुद्धा एखादा चांगला माणूस आल्यावर त्याच्यावर श्रद्धा ठेवावी हेही सौजन्य आमच्यामध्ये राहिलं नाही. याती माझी नचकी पहावी. पहावी. नचकी पहावी. याती माझी नचकी पहावी. त्वत्पदी निष्ठा सतत रहावी. त्वत्पदी निष्ठा सतत रहावी. उद्धारा मज आज महाराज. उद्धारा मज आज महाराज. कृपा करा महाराज. महाराज कृपा करा. कृपा करा हो. कृपा करा महाराज हो. हो हो. महाराज म्हणाले, नाही मी कुणीतरी भोंदू आहे, गौड बंगाल करणार आहे असं वाटलं होतं ना तुम्हाला. हा पण गौड बंगालातला प्रकार धरा ना. महाराज म्हणाले, अरे ज्यांचे प्राण तुम्ही घेता किंवा ज्यांना दुखावता त्यांच्याकडून लुबाडलेलं धन तुमच्या मुलाबाळांना कल्याणाचं कसं ठरेल. इथून पुढं हा व्यवसाय बंद.
व्यवसाय बदला. मग काय व्यवसाय करा? महाराज महिनाभर त्या नर्मदा किनारी भिल्लांच्या वस्तीमध्ये राहिले. कल्पना करा हो, ओळखीचे नाहीत, पाळखीचे नाहीत, वृत्तीनं चांगले म्हणावे तर ते हे असे. मग तरी त्यांच्या सान्निध्यामध्ये महाराज महिनाभर राहिले. नुसते राहिले नव्हेत, पाहुणचार घेत नाही असे महाराज नव्हते ते. महिन्याभरात त्यांना शेती शिकवली. इतके दिवस जे येईल ते खात होते, आता पिकवून कसं खायचं, कोणतं पीक कशानंतर घ्यायचं हे महाराजांनी शिकवलं. महाराज उत्तम शेतकरी होते माहिती आहे आपल्याला. आणि नुसता प्रपंचाचा गाडा कसा चालवायचा, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, एवढंच नाही शिकवलं. याच्याही पुढं हे तर शिकवलंच, पण याच्याही पुढं तुकाराम महाराज म्हणाले ते, तुका म्हणे तोची थोर ज्याचे मुखी रघुवीर. ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाम आहे तोच फक्त थोर आहे. हे तत्वज्ञान त्या भिल्लांना भिल्लांच्या भाषेत समजावून सांगितलं. महिनाभर रोज प्रवचन करून समजावून पटवून सांगितलं आणि त्यांना नाम घेण्याचे अधिकारी केले. नाम दिलं. माणसं प्रश्न विचारतात, संतांनी समाजाला काय दिलं? टाळकुटेपणा शिकवला का हो? संतांनी समाजाला काय दिलं असं म्हणताना हे विचारायचा आपल्याला अधिकार तरी आहे का, याचा विचार करावा की नाही? संतांनी समाजाला काय दिलं तर प्रेम दिलं, आणि ते विशुद्ध प्रेम दिलं. कोणत्याही प्रकारचं व्यवहारातलं प्रेम नाही दिलं संतांनी आपल्याला. व्यावहारिक प्रेम ही त्याची अभिव्यक्ती असेल, पण खरं प्रेम दिलं. निष्काम प्रेम कसं करा हे संतांनी शिकवलं. काय गरज होती महाराजांना एवढी धडपड करायची? कुठला कोण गोंदवल्याचा हा महापुरुष इतक्या लांब जातो आणि त्या भिल्लांना पटवून सांगतो, तुमचं हित नाही रे याच्यात, हे नका रे करू. पण नाही, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. सत्पुरुषांचे देह म्हणजे परमेश्वराची साधनं असतात. साधनं परमेश्वर त्यांचा साधन म्हणून वापर करतो आणि त्या साधनातून कृपा करतो, तो परमेश्वर करतो. महाराज नव्हेच, रामच प्रत्यक्ष असं म्हणाला. भारताच्या नकाशावर गोंदवले हे नाव कुणाला माहिती होतं? कुणाला माहिती होतं? पण महाराज झाले म्हणून आपल्याला नामाचा महिमा कळला. महाराज झाले नसते तर नामाचा महिमा इतक्या व्यवस्थितपणानं नसता कळला. आयुष्यभर नामाकरता झटले, नामाकरता जगले. महाराजांचंच वाक्य आहे ना, जेथे नाम तेथे माझे प्राण, हीच सांभाळावी खूण. आणि महाराजांचे प्राण सांभाळणं, त्यांना चांगलं ठेवणं आपल्या हातात आहे नाम घेऊन. पण आपण त्यांना ऑक्सिजनवरच ठेवतो कायम. ते म्हणाले नाम घेऊ आम्ही, नाही असं नाही, पण काय मिळेल ते सांगा. अरे मिळाल्यावर काय नाम घेतोस तू? इतकं दिलंय, ही काय कमी कृपा झाली आहे? किती दिलंय परमेश्वरानं? सातत्यानं विचार करावा. महाराज नेहमी म्हणायचे, अरे भक्ती करताना ही क्रिया नाहीये, ही प्रतिक्रिया आहे. भगवंताचं नाम इतकं घ्या, इतकं घ्या की नाम सोडून जीवन राहता कामा नये. हा उपदेश आयुष्यभर देत राहिले नव्हे, नुसता नाम स्वतः घेत राहिले. नामाचा बाजार, पंढरी हा नामाचा बाजार असं आपण नेहमी म्हणतो, तसं गोंदवले हा नामाचा बाजार. शेवटचे काही दिवस राहिलेत, आता देह टाकायचा आहे. अशा परिस्थितीत महाराज आले आणि महाराजांनी कीर्तन केलं. कीर्तनाचा आशय फक्त एकच होता. महाराजांनी त्यावेळेला अभंग स्वतः तयार करून म्हटलाय, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामा परते सत्य मानू नका. अरे मी गेल्यावर तुम्हाला नाही रे मिळणार चांगला शिकवायला, चांगलं शिकवायला नाही मिळणार कोणी. एखादा मिळाला तर तो चांगलं शिकवेल असं नाही, चांगलं असेल ते तुम्ही घ्याल असं नाही. म्हणून तळमळीनं सांगतो, आजवरी तुम्हा सांगितली मात, नामा परते सत्य मानू नका. नका मानू नाम साधन लहान, तुम्हा माझी आन जीवे भावे. माझी शपथ आहे, किती सांगू. नका मानू सार संसार असार,
असार संसाराला सार मानू नका. नामावर निष्ठा ठेवा. असलेली व्यवस्था सुद्धा, दिलेला भगवंतानी दिलेला प्रपंच सुद्धा टिकण्याकरता त्याचं नाम घ्या. खरं सांगू का म्हणाले, खरं सांगू का, तो तुमचं जेवढं नाम घेतो ना तेवढं तुम्ही नाम नका घेऊ. तो अखंड नाम घेतोय तुमचं माझं. तुमच्या माझ्या हृदयामध्ये चैतन्याची शक्ती स्फुरते ना, ते परमेश्वरानं आपलं घेतलेलं नामच आहे. म्हणून महाराज म्हणाले, तो तुमचं जेवढं नाम घेतोय तेवढं नाम नका घेऊ, पण तो तुम्हाला कधीही विसरत नाही, एवढं विसरू तरी नका ना. स्मरण नका करू त्याचं, पण निदान विस्मरण तरी करू नका. आणि देह ठेवला गोंदवल्याला. आजही माणसं जातात त्या समाधीमध्ये, आजही अनेक साधकांना अनुभव येतो. आम्ही गेलो आणि महाराजांनी आम्हाला नाही दिला अनुभव, असा मनुष्य भेटणं अवघड आहे. फक्त लक्ष द्यावं लागतं अनुभव मिळताना, लक्ष द्यावं लागतं. महाराज आपल्याला अनेकदा अनेक गोष्टी सांगत असतात कुणाच्या तरी माध्यमातून, पण आपण लक्ष देत नाही. अनेकदा सांगतो मी की त्याच्याकडून आपल्याला रिंग सारखी होतीये, सद्गुरूकडून किंवा भगवंताकडून आपल्याला सारखी रिंग होतीये, सारखा फोन वाजतोय आपला. पण आपण काय केलं माहितीये का, आपला बुद्धिरूपी जो हे आहे ना रिसिव्हर, तो संतवचन रूपी क्रेडलवरून काढून बाजूला ठेवलेला आहे. आणि त्यामुळं त्यांना एंगेज लागतोय फोन. ही समस्या आहे. आणि ही समस्या निवारण करण्याकरता काय कराल? काहीही करायचं नाही, उलट काहीही करायचं नाही, हेच करायचं. फक्त त्यांच्या सहवासात जाऊन बसा, फक्त त्यांच्या कथांच्या सहवासात जाऊन बसा. संत मिळणं अवघड आहे सध्याच्या काळात. चांगला सत्पुरुष मिळणं फार अवघड आहे. आणि मिळालेला जर चांगला नसेल ना तर परमार्थाची वाताहत होते. अगर देना है दिल तो दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला, लेकिन कम दिल से मत मिल. म्हणून चांगला संत भेटेपर्यंत काय कराल? तेच संत ग्रंथरूपानं आज उपस्थित आहेत. दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, महाराजांची 365 प्रवचन आहेत, महाराजांचं नाम आहे, प्रत्यक्ष संतच आहे. देह त्यांचा नसेल कदाचित, पण त्यांचे सगळे विचार त्यामध्ये भरलेले आहेत. त्याचा सत्संग जर आपल्या बुद्धीने केला तर आपल्याला परमेश्वर निश्चित भेटेल. संत समागमे आत्महिताचा सुंदर उगवे मोड, दे हरी संत पदाची जोड. अशी प्रार्थना अमृतरायांनी याकरताच केली. संत समागमे आत्महिताचा सुंदर उगवे मोड, दे हरी संत पदाची जोड, दे हरी संत पदाची जोड, दे हरी संत पदाची जोड. अमृत अमृत म्हणे रे हरिभक्तांचा, अमृत म्हणे रे हरिभक्तांचा, अमृत म्हणे रे हरिभक्तांचा. अमृत म्हणे रे हरिभक्तांचा, अमृत म्हणे रे हरिभक्तांचा. शेवट करीसी गोड, ओ शेवट करीसी गोड रे, शेवट करीसी गोड रे, शेवट
शेवट करिसी गोड संत पदाची जोड ते हरी संत पदाची ते हरी रे संत पदाची जोड जयांचा जनी जन्म नामार्थ झाला जयांनी सदा वास नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय जय रघुवीर समर्थ कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे तळमळ तळमळ होतची आहे होतची आहे हे जन हाती धरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कल्याण करी अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले अपराधी जन चुकतची गेले चुकतची गेले तुझा तुझी सावरी दयाळा कल्याण करी राम कल्याण करी राम राया कल्याण कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले कठीण त्यावरी कठीणची झाले कठीणची झाले आता न दिसे मुरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया कल्याण कोठे जावे काय करावे काय करावे कोठे जावे काय करावे काय करावे आरंभिनी मोहरी दयाळा कल्याण करी कल्याण करी दास म्हणे आम्ही केले पावलो दास म्हणे आम्ही केले पावलो दयेशी नाही सरी दयाळा कल्याण करी राम राया कल्याण करी राम राया
विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी राम